गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांना माझा नमस्कार. बोरिवली वेस्ट ओल्ड MHB कॉलनी निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या दत्त मंदिरात गणपती बाप्पाचे आगमन झाले. तिसऱ्या दिवशी माघी गणेशोत्सव साजरा झाला. पूजा विधी आणि हळदी कुंकूचा समारंभ देखील पारंपरिक पूजा विधी आणि हळदी कुंकू समारंभ देखील झाला आणि 1.5 दिवसाने गणपती बाप्पा जाणार म्हणून गणपती बाप्पांचा केक देखील कापण्यात आला. मंदिरात दत्तगुरु, महालक्ष्मी, गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थ आहे. हे मंदिर स्वामी समर्थांचा मठ म्हणून देखील प्रसिद्ध आहे. याच मंदिरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. एकात्मतेने सगळे भक्तजन जमले. आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाप्पाची इको फ्रेंडली मूर्ती पाहायला मिळणार आहे. भाऊ सुर्वे काका यांनी ती स्वतःच्या हाताने घडविली. भक्तजनांच्या योगदानामुळे बाप्पाचा हा सगळा समारंभ व्यवस्थितरित्या पार पडला. हा झोपलेला श्वान म्हणजेच पिंटू रोजच्या दत्त मंदिरातील आरतीला उपस्थित असतो. चला तर बाप्पाचे सुंदर असे रूप पाहूया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया असं म्हणत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पूजेचा मान हा गणरायाचा आहे. कोणतेही कार्य असो, आपण गणपतीची पूजा प्रथम करतो. हा विघ्नहर्ता आहे, त्यामुळे आपल्या कार्यामधील प्रत्येक विघ्न तो दूर करतो अशी मान्यता आहे. 1 फेब्रुवारीला माघी गणेश उत्सव सगळीकडे साजरा झाला. यास तिलकुंड चतुर्थी असेही ओळखले जाते. या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरांमध्ये 1.5 दिवसांसाठी गणपती बाप्पाचे घरी आगमन होते. काही सार्वजनिक गणेश मंडळ ही बाप्पाची प्राणप्रतिष्ठा 1.5 दिवसांसाठी करतात. या दिवशी श्री गणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. तसेच जीवनात सुख समृद्धी कायम टिकून राहते असे म्हटले जाते. गणपतीचे एकूण 3 अवतार मानले गेले आहेत. या 3 अवतारांचे 3 जन्मदिवस पुढील प्रमाणे मानले जातात. पहिला वैशाख पौर्णिमेला पृष्टीपती विनायक जन्मदिवस. दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीचा दिवस. आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीचा दिवस असतो, ज्यास माघी गणेशोत्सव म्हटले जाते. माघी गणेशोत्सवास विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते. गणेश जयंतीच्या दिवशी गणरायाची मूर्ती आणून तिचे पूजन केले जाते. माघी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी म्हटले जाते. गणरायाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला, म्हणून ही विनायकी चतुर्थी आहे असे शास्त्रात सांगितले आहे. मोदक हा बाप्पाचा आवडता नैवेद्य, पण माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पाला खास तिळा साखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण केले जातात. षोडशोपचार गणेश पूजन करून तीळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. या तिथीला स्नान, दान, जप व होम केल्यामुळे या विघ्न विनायकाची कृपा दृष्ट सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते. नवीन पिढी नवीनरित्या गणपती बाप्पाचा केक आणून हॅपी बर्थडे साजरा करतात. प्रत्येकाच्या मनात असलेला प्रश्न म्हणजेच माघी श्री गणेश जयंती का साजरी करतात? तर श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1 सहस्रपटीने कार्यरत असते. बोरिवली पश्चिम ओल्ड MHB कॉलनी मधील दत्त मंदिरात बाप्पाचे आगमन झाले आणि 1.5 दिवसाने बाप्पाचे विसर्जन देखील झाले. बाप्पाच्या येण्याने सर्वजण आनंदमय होते. प्रसन्नतेचे वातावरण होते. बाप्पाची विधिवत पूजा करून
बाप्पाला विसर्जन करण्यात आले. पुढच्या वर्षी लवकर या असे आम्ही सगळ्यांनी सांगून बाप्पाने आमचा निरोप घेतला. तुमच्या चॅनलवरून मिळणारी माहिती उपयुक्त वाटल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा.